सकाळचे साधारण 9:30 वाजले होते. बंगळुरूतील एका विशाल ऑफिससमोर लक्झरी कारची रांग उभी होती. कारचे दरवाजे उघडले की लोक उतरू लागले. ज्यांच्या कपड्यामध्ये सूट, टाय आणि चमकते बूट होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगाने पुढे जाण्याची आणि यश मिळवण्याची तीव्र इच्छा स्पष्ट दिसत होती. त्याच गर्दीत एक युवक शांत पावलांनी ऑफिसच्या मुख्य गेटकडे चालत होता. त्याच्या खांद्यावर जुनं बॅग होती. कपडे थोडेसे फाटलेलेच होते आणि बूट तर इतके खराब झाले होते की असे वाटत होते की तो अनेक वर्ष चालत आला आहे. त्याचं नाव पियुष होतं. कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, कारण सर्वांच्या डोळ्यात तो फक्त एक सामान्य कर्मचारी वाटत होता, त्याचा सगळा हावभाव पाहून. पण खऱ्या अर्थाने तो सामान्य नव्हता. तो त्या कंपनीचा खरा वारस आणि भविष्यातील मालक होता. परदेशात शिक्षण पूर्ण करून तो अलीकडेच भारतात परतला होता आणि एका मोठ्या कंपनीत इंटर्नशिपही त्याने केली होती. पण त्याने आपली ओळख लपवण्याचा निर्णय घेतला होता. कारण मित्रांनो, त्याला जाणून घ्यायचे होते की जर त्याला कंपनीची जबाबदारी घ्यायची असेल तर त्याची टीम कशी आहे, कोण प्रामाणिक आहे, कोण अप्रामाणिकपणे काम करते, कोण विश्वासू आहे आणि कोण अविश्वासू आहे, कोणी आपल्या पदाच्या गर्वात मानवी गुण विसरला आहे. याच उद्देशाने त्याने स्वतःला एक साफसफाई कर्मचारी म्हणून साथ घातला. हातात झाडू धरून कंबर वाकून त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. गेट पार करताच त्याला वेगाने पावलांचा आवाज ऐकू आला. एक महिला हाय हील्स घालून त्याच्या दिशेने धावत आली. तिचे नाव प्रीतल होते आणि ती कंपनीची असिस्टंट मॅनेजर होती. ती फारच कठोर स्वभावाची होती आणि आपल्या कर्मचाऱ्यांवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी ओळखली जात होती. पियुषला पाहताच प्रीतलचे डोळे अंकुचन पावले. तिने वरून खालीपर्यंत त्याला नजर मारली आणि कठोर आवाजात बोलली, इथे का उभा आहेस? लगेच सर्व साफ कर. ही तुझी उभी राहण्याची जागा नाहीये. पियुषने मान खाली घातली आणि एक क्षण त्याच्या हृदयात हलकी वेदना जाणवली. पण त्याने चेहऱ्यावर शांतता राखली. तो काहीही बोलला नाही. तो चुपचाप झाडू उचलून एका कोपऱ्यात गेला. हा अपमान सहन करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्याला माहीत होतं की त्याचा खरा उद्देश काही वेगळाच आहे. हा कोणता खेळ नव्हता, तर एक मोठा परीक्षेचा क्षण होता, ज्यात यश मिळवणे त्याच्यासाठी अत्यावश्यक होते. जाण्यापूर्वी प्रीतलने त्याला उपवासाने सांगितलं, हो, इथे जुन्या साफसफाई कर्मचाऱ्यांसारखा आळशी दिसू नकोस हा, नाहीतर इथे जास्त दिवस टिकणार नाहीस. तिची ही गोष्ट ऐकून आजूबाजूचे काही कर्मचारी हसले. काही चुपचाप हसले आणि काही आपल्या फाईल मागे चेहरा लपवून गेले. कुणी मात्र हे विचारले नाही की ज्याला ते एक सामान्य साफसफाई कर्मचारी समजत होते तोच उद्या त्यांच्या भाग्याचा निर्णय घेणारा असेल. पियुषने झाडूने मजल्यावर एक ठसा तयार केला आणि मनात प्रतिज्ञा केली की तो सर्व काही पाहिल, सर्व काही थोडे दिवस सहन करेल आणि योग्य वेळ आली की सत्य सगळ्यांसमोर नक्कीच येईल. जेवणाच्या वेळेचं वातावरण रोजच्या प्रमाणे हालचालीने भरलेलं होतं. काही कर्मचारी जोरजोराने हसत होते, काही हातात कॉफीचं मग घेऊन गप्पा मारत होते. तो चुपचाप झाडू घेऊन एका कोपऱ्यात सफाईच्या कामात गुंतला होता. त्याचे डोळे मजल्यावर होते, पण त्याचे कान प्रत्येक गोष्ट ऐकत होती. अचानक एक महिला जोराने हसून विचार करत म्हणाली, अरे बघा, नवीन साफसफाई कर्मचारी एकदम विचित्रच दिसतोय ना. असं वाटतं त्याला जीवनात पहिल्यांदाच मोठ्या ऑफिसमध्ये येण्याचा अनुभव मिळाला आहे. तिच्या जवळ बसलेली आणखी एक मुलगी लगेच म्हणाली, हो, वाटतं लिफ्टचं बटन दाबायचं, पण त्याला माहीत नाहीये. त्यांच्याबरोबर बसलेला आणखी एक कर्मचारी अपमान वाढवत म्हणाला. तो अपमान करत म्हणाला, उद्या परत आमच्यासोबत कॅन्टीनमध्ये जेवायला येऊ नकोस हा. सर्वांच्या हसण्याचा मग गजर एकत्रच उठला. वातावरणात द्वेष आणि अहंकाराचा गंध पसरला. पण पियुषने मान वर उचलली नाही. त्याच्या ओठांवर एक हलकी स्मित होती. तो मनात सर्वांच्या चेहऱ्यांची नोंद करत होता. त्याला माहीत होतं की अशा क्षणांमध्येच खरी परीक्षा असते, जिथे माणसाचं चरित्र समजतं. तो सर्वांचे खरे रूप मनात उतरवत होता. काही वेळानंतर सर्वांनी आपले हसू आणि कॉफीचा मग संपवून जेवणाच्या खोलीत निघून गेले. तो मात्र अजूनही सफाईच्या कामात गुंतला होता. त्याच्या आत कुठेतरी रागाची ज्वाला पेटत होती, पण त्याने मन शांत केले. त्याला माहीत होतं की जर तो भावनिक झाला तर त्याची योजना जी बनवलेली आहे ती योजना संपूर्ण बिघडेल. त्याला धैर्य आणि समजूतदारपणाने पुढे जायचं होतं. सायंकाळ जात होती. ऑफिसच्या बाहेर एक चमकदार लक्झरी कार थांबली.
पियुषने दूर पाहिलं की प्रीतल फोनवर बोलत कारमध्ये बसत होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अहंकार आणि दिखाव्याची झलक स्पष्ट होती. तिच्या फोनवरील बोलणं त्याच्या कानापर्यंत सहज पोचले. हो आणि आज रात्री मला कुठेतरी 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा. कोणत्याही स्वस्त कॅफेत जायचं नाही हा. त्याने एक क्षण त्या दृश्याकडे लक्ष देऊन पाहिले, नंतर डोळे खाली केले. त्याच्या मनात एक विचार आला की हा अहंकार जास्त काळ टिकणार नाही. सत्ता आणि पद माणसाला कायमच वाचवू शकत नाही. एक दिवस सत्य सगळ्यांसमोर नक्कीच येईल. पियुष शांत पावलाने ऑफिसच्या बाहेर पडला. सायंकाळची थंड हवा त्याच्या थकलेल्या शरीराला स्पर्श करत होती, पण त्याच्या डोळ्यात दृढ संकल्पाची चमक होती. ही एका लांब खेळाची सुरुवात होती, जिथे प्रत्येक खोटं, प्रत्येक अहंकार आणि प्रत्येक अन्याय उघड होणार होता. मजला अजूनही ओला होता. अचानक प्रीतलची कठोर आवाज ऐकू आला. ही सफाई केलीस का? फरशी अजूनही ओली आहे. जर कोणी घसरून पडलं तर? तुझ्या बद्दीत काही आहे की नाही? त्यांनी मान खाली गेली आणि चुपचाप पुन्हा मजला साफ करण्यास सुरुवात केली. आजूबाजूला उभे असलेले काही कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. कदाचित काहींच्या मनात थोडीशी सहानुभूती आली, पण कुणी तोंड उघडण्याचं साहस केलं नाही. त्यांना माहीत होतं की प्रीतल समोर बोलणं म्हणजे स्वतःच्या अडचणी बोलवणं होय. त्यामुळे कुणीही काहीही बोललं नाही. सरळ डोळे खाली घालून काम सुरू केले. या दरम्यान पियुषची भेट जुना साफसफाई कर्मचारी विनय यांच्याशी झाली. विनय अनेक वर्षांपासून कंपनीत काम करत होता. तो एक साधा आणि सरळसोट माणूस होता. फारसे बोलत नाही, पण त्याचं मन खूप स्वच्छ होतं. तो नेहमी कठोर मेहनत करत असायचा आणि कोणाशीही भांडत नसायचा. शांतपणे राहायचा. कर्मचारी अनेकदा त्याचा मजाक उडवायची. कोणी त्याला वृद्ध साफसफाई कर्मचारी म्हणायचे, कोणी त्याच्या कपड्यांवर उपहास करायचे, पण विनय कधी काही मनात धरत नसायचा. पियुषने विनयमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक पाहिली होती. त्याने त्याच्याबरोबर काम करत विचारले, भाई तुम्ही इथे किती वर्षापासून काम करत आहात? लोक असे अपमान करतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का? विनय त्यावर हसून म्हणाला, सन्मान वरून मिळतो. जे आज हसत आहेत ते उद्या विसरतील, पण आपण आपले काम प्रामाणिकपणे केलं तर मन शांत राहते. हे शब्द पियुषच्या मनाला भिडले. त्याला जाणवले की हा माणूस शारीरिकदृष्ट्या कमकुवत दिसतो, पण प्रत्यक्षात सर्वात मजबूत आहे. जेवणाच्या वेळी विनय सहसा आपलं जेवण वाटत असे. एके दिवशी त्याने पियुषला अर्धी रोटी देऊन सांगितलं, घे बेटा तूही खा. मी तर एकटा आहे, मला चालेल. तू तर तरुण आहेस, तुला अधिक ताकद हवी. पियुषच्या डोळ्यात हलकेसं पाणी आलं. त्याने मनात विचार केला की जर कंपनीत कोणाला सर्वप्रथम न्याय मिळायला हवा तर तो विनय होता. तो विनयच्या चरित्राची ताकदी आणि मनाच्या मृदुलतेला नतमस्तक झाला. त्या क्षणी पियुषने स्वतःशी वचन दिलं की तो एक दिवस केवळ विनयला नाही, तर प्रत्येक अशा माणसाला न्याय देईल ज्याला इथे वर्षापासून दडपले गेलेले आहे, अपमान केलेला आहे त्यांचा. पण त्याला माहीत होते की अजून वेळ आलेली नाही. त्याला आणखी खूप काही सहन करावे लागेल आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल. अशाच प्रकारचे काही दिवस जात होते आणि पियुषने ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. निरीक्षण करायला सुरुवात त्याने केली होती. एका दिवसाच्या दुपारी बातमी आली की कंपनीच्या कॉर्पोरेट सोसायटीच्या खोलीतून काही पैसे चोरी झाले आहेत. अशी बातमी पसरताच ऑफिसमध्ये मात्र खूप मोठा गोंधळ उडाला. सर्वजण आपले डेस्क सोडून उभे राहिले आणि चर्चा करू लागले. कोणी म्हणाले, कदाचित कागदपत्रांमध्ये चूक झाली असेल. कुणी म्हणाले, हे नक्कीच कुणीतरी आतल्या कर्मचाऱ्याचे काम आहे. गोंधळ चालू असतानाच प्रीतल वेगाने हॉलमध्ये दाखल झाली. तिच्या हातात काही कागदपत्र होती आणि चेहऱ्यावर रागाची लालसर छटा होती. तिने सगळ्यांच्या समोर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली, मला माहीत आहे पैसे कोणी चोरले आहेत. हे काम कोणाचंही नाही तर विनयचं आहे. हे विनयनेच पैसे चोरलेले आहेत. विनयने आश्चर्यचकित होऊन प्रीतलकडे पाहिलं. त्याचा आवाज कंपायला लागला, मॅडम मी काही केलेलं नाही, मी चोरी केलेली नाही. मी तर फक्त पाणी आणायला गेलो होतो तिथे. पैशांच्या बॉक्सला हात देखील मी लावला नाही. पण प्रीतलने त्याची काही एक गोष्ट ऐकली नाही आणि सगळ्यांच्या समोर त्याला कठोर भाषेत फटकारलं, ओरडली. तिने म्हटले, बंद कर. तुमच्यासारखे लोकच कंपनीची बदनामी घडवतात. चोरी तूच केलेली आहेस.
तुम्हाला इथून बाहेर काढलं जावं. आसपास उभे कर्मचारी मात्र तसे चूप उभे होते. कुणीही मात्र विनयच्या बाजूने एकही शब्द बोलण्याचं धाडस केले नाही, साहस केलं नाही. सर्वांना माहीत होते की प्रीतलचे उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत आणि तिच्याशी भिडणं म्हणजे स्वतःच्या नोकरीस धोका आणणं होय. मानव संसाधन विभागाला ताबडतोब सूचित करण्यात आले आणि त्यांनी विनयला कडक इशारा दिला. विनयचा चेहरा पिवळसर झाला. तो चुपचाप डोकं खाली करून खोलीतून बाहेर निघून गेला. पियुषने दुरून हे दृश्य पाहिलं. त्याचं मन दुखले. त्याला माहीत होतं की विनय निर्दोष आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. पण सगळ्यांनी फक्त डोळे घालून पाहिलं. रात्री जेव्हा ऑफिस रिक्त झाला, पियुष चुपचाप सिक्युरिटी रूममध्ये गेला. तिथे कॉम्प्युटरवर जाऊन त्याने खोलीच्या कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग उघडली. स्क्रीनवर स्पष्ट दिसलं की विनय खोलीत आला, काम करून लगेच निघून गेला. त्याने पैशांच्या बॉक्सला हात देखील लावला नाही. म्हणजे त्याने पैसे चोरी केले नव्हते. हे पाहून पियुषने दिलासा घेतला. पण त्याचबरोबर त्याच्या मनात रागाची आग पेटली. त्याने ताबडतोब व्हिडिओ कॉपी करून स्वतःकडे ठेवला आणि म्हणाला, वेळ बदलत आहे. हा अन्याय जास्त काळ टिकणार नाही. ही रात्री त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्याने ठरवलं की तो आता फक्त प्रेक्षक राहणार नाही, बघ्याचं भूमिका घेणार नाही, तर लवकरच या व्यवस्थेला मोडून टाकणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये एक वेगळी शांतता वातावरण होते. सगळ्यांना माहीत होतं की काहीतरी मोठं घडणार आहे. त्याचवेळी ऑफिसच्या मुख्य गेटवर एक काळी लक्झरीज कार आली आणि ती कार गेटच्या बाहेर थांबली. त्या कारमधून एक स्मार्ट युवक उतरला. त्याच्या कपड्यांमध्ये चमकता सूट होता. डोळ्यांवर स्टायलिश सनग्लासेस आणि चेहऱ्यावर एक अनोखी दृढता होती. सगळे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले, कारण हा युवक दुसरा कुणी नसून पियुष होता. पण आता तो आपल्या खऱ्या ओळखीमध्ये होता. ऑफिसच्या गेटमध्ये उभे गार्ड आणि इतर कर्मचारी फक्त त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या डोळ्यांची फाट उघडली राहिली होती, कारण हा तोच युवक होता ज्याला ते काही दिवसांपूर्वी साध्या साफसफाई कर्मचाऱ्यासारखे समजत होते, त्याचा अपमान करत होते. पियुष शांत पावलाने आत गेला. त्याच्यासोबत त्याचा पर्सनल असिस्टंट देखील होता, जो हातात एक फाईल घेऊन त्याच्या मागे जलद गतीने चालत होता. दोघे मीटिंग हॉलकडे गेले. तो हॉल जिथे कंपनीच्या सर्व मोठ्या मीटिंग्स होतात आणि आज तिथे सगळ्यांसाठी खास मीटिंग बोलवली गेलेली होती. मीटिंग हॉलमध्ये सगळे एकत्र एक करून दाखल होऊ लागले. प्रीतल मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने पियुषचे स्वागत करण्यासाठी पुढे आली, पण तिला अद्याप त्याची खरी ओळख पटलेली नव्हती. तिने विचार केला की कदाचित हा कोणता मोठा गुंतवणूकदार किंवा परदेशी पाहुणा आहे. प्रीतल म्हणाली, सर, माझं नाव प्रीतल आहे. मी असिस्टंट मॅनेजर आहे इथली. आपल्या या कंपनीत स्वागत आहे. त्याने तिच्याकडे पाहून हलकी स्मित दिली. ही स्मित प्रीतलसाठी अपरिचित होती, पण त्यात एक मौन उपहास होता. पियुषने शांत आवाजात म्हटले, धन्यवाद, पण तुला आपली ओळख सांगण्याची गरज नाही. मला सर्व माहीत आहे. ती आश्चर्यचकित होऊन पाहत राहिली. त्या क्षणी त्याने आपल्या असिस्टंटकडे इशारा करत म्हटले, आपल्या मीटिंग सतत सुरू करूयात. सभागृहाच्या सुरुवातीला त्याने मोठा स्क्रीन ऑन केला. त्याचवेळी स्क्रीनवर सीसीटीव्ही फुटेज चालू झाले. त्यात विनयवर खोटा चोरीचा आरोप केला गेला होता. सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत होते की प्रीतलने कसा एक निष्पाप माणूस सगळ्यांसमोर अपमानित केलेला होता. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की विनय फक्त पाण्याचा गॅलन ठेवून निघून गेला आणि पैशांच्या बॉक्सला त्याने हात देखील लावलेला नव्हता. व्हिडिओ संपल्यावर हॉलमध्ये शांतता पसरली. पियुषने गंभीर आवाजात सगळ्यांशी संबोधित करत तो म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून मी इथे होतो. फक्त एक सामान्य माणूस म्हणून नाही, तर या संस्थेचा भविष्यासाठी मी पाहू इच्छित होतो की माझ्या या परिवारात, म्हणजे माझ्या या कंपनीत कोण प्रामाणिक आहे आणि कोण फक्त सत्तेमागे धावत आहे. मी पाहिले की काही लोक आपल्याला असलेला अहंकार आणि खोट्या गर्वामुळे इतरांना किती खाली दाखवू शकतो, किती दुसऱ्यांना अपमानित करू शकतो. मी पाहिले की एक प्रामाणिक आणि मेहनती माणूस कसा आरोपीचा बळी ठरतो. प्रीतलचा चेहरा पांढरा झाला होता. ती भीतीने कंपावत होती. ती पियुषकडे पाहत काही बोलू शकली नाही. त्याने नंतर विनयला बोलावले. विनय अजूनही घाबरलेल्या सभागृहात आला. त्याचे जुने कपडे आणि चेहऱ्यावर जुना भीतीचा भाव होता.
पियुष हसत त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, भाई विनय, आजपासून तुम्ही या कंपनीचे लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर आहात. ही तुमच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीपणाचं फळ देणार आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने एक सच्चे माणूस आहात. मी तुम्हाला सन्मान देतो, मान देतो. विनयच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेचा भाव होता. त्याने पियुषला धन्यवाद दिले आणि तो मग रडू लागला. त्यानंतर पियुषने सगळ्यांकडे पाहून म्हटले, ज्यांच्यात मानवता आणि प्रामाणिकपणाची कमतरता आहे त्यांच्यासाठी या कंपनीत काहीही जागा नाही, कोणतेही पद रिकामं नाही. याचा परिणाम म्हणून प्रीतलला कंपनीतून काढून टाकण्यात आले. पियुषने नंतर प्रीतलशी वैयक्तिकरित्या भेटून म्हटले, हे जग इथेच संपत नाही. तुला अजूनही बदलण्याची संधी आहे. अहंकार तात्पुरता सन्मान देतो, पण शेवटी सर्व काही उडवून टाकतो. त्यानं त्याने एक कार्ड देऊन म्हटलं, आमच्याकडे एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. जर तुला हवे असेल तर त्यात सहभागी होऊन तू नवीन कामाला सुरुवात करू शकतेस. त्यानंतर प्रीतलला समजले की तिने काय मोठी चूक केली होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने मान वाकवून पियुषला धन्यवाद दिले आणि तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून सगळं काही बदललेलं होतं. कर्मचारी खांदा खांद्याला लावत काम करू लागले. त्यांना समजले की माणसाची खरी ओळख त्याच्या पदाने, पैशांनी किंवा कपड्यांनी नसते, तर त्याच्या चारित्र्याने आणि मानवतेने ठरते. कधीही कुणालाही छोटं समजू नका, कारण कोण जाणे कुणाकडे काय लपलेली प्रतिभा किंवा ओळख आहे. सर्वांना समान वागणूक द्या. गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नका, कारण सर्वांपेक्षा माणुसकी महत्त्वाची असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? खरंच माणुसकी महत्त्वाची आहे की पैसा महत्त्वाचा आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच आणखी एक प्रेरणादायी कथेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.